हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. 5-6 दिवस काही व्हिडिओ टाकला नाही. ते मॅडम आजारी होते, तर कामाला जायची तयारी चालू आहे. हे धिंगाणा काय आहे रे बनबन तुझी? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? माझा धर. लुडो लुडो लावायचं ना. धर अंशू, इकडं बघ. हो, कटिंग केली तू? कटिंग केली? कोणता कट केला बेटा? प्रिन्सेस कट केला? हा. पिल्लू लयच खराब होत चालली का तू? तुझा आवाज निघा ना तोंडातून. जेवायला मग मी जेवत जाते तिच्यावरच. मी सुधरत चालली ती काय होत चालली आता. दोन्ही लेकरं खराब होत चालले. आता वाढी लागलेली. वाढी लागली त्यामुळे तसं होत आहे. वाढीला लागल्यावर असं होतं? अजून तर काहीच नाही. जर समजा बाहेर खेळायचं लागले, शाळेत जायला अजून खराब होते. आता हे तर मग धापाधप पडत येते तर मग. अय बुट्टे, तुला हॉस्टेलला जायचं का शाळेत जायचं? अंशू तुला? तुला हॉस्टेलला जायचं शाळेत? कटिंग केली तर किती पुसत तोडली हा, बघ पहिलं ना. तरी ते केसाचे बरं दिसायचे. खालीवर मागून पाहिले का केस खालीवर झाले का काय नाही का? बरोबर आहे ना? बघू दाखव बाप्पांना. तिकडं बघ. अहो तिला थांबलं बघा ना किती आले. केस तिला काय हट्ट धरला होता काय? तुम्ही कशाला तिला सांगत असता केस वाढवून छान दिसते? मग आता केस वाढल्यावर छानच दिसतात ना. आता एवढं तिचा जीव केवढं आहे, तिची तब्येत वाढू द्या आधी मग केस वाढवा. ते तर आहेच. अजून काय करते? तुमचा का म्हणून चेहरा सुटला आता? जोडवा नीट करून आणलं का ते बी फसलं होतं काय. त्यांच्या आवीने तुम्ही काय काळजी घेतली नाही? ऑपरेशन केलं, आराम केला नाही. आराम केला पण काळजी नाही घेतली. आराम नाही तर काय सगळं बेडवर आहे. फक्त म्हणजे खाऊन बसून नुसतं असं गच्च होतं ना पोट म्हणून झाडून देत काय नाही करून देत सगळं आहे. ते आहे. चला, मी चाललोय कामाला. तुम्ही जाता सकाळी कामाला दिवसभर त्या जात्या दुकानात बाबा जाते हे लेकरच होते काय काम असतं. ते तर आहेच म्हणा. ते सगळं करून जाते काहीच नाही राहत ना माणूस. फक्त काही फरशी पुसते आणि हे करते झाडून देते. हिला लागले मस्त लुडो गेम खेळायचं येड. जमतं तुला लुडो गेम खेळायला? जमत? काय ते केस केले मी चांगला भांग पाडला तर बघा. मान कशी आली तिथे? त्या मॅडमला काय म्हणते पार्लरवाले काय म्हणते माहिती का? म्हणे असं छान कट करा म्हणे, मी अशी सुंदर दिसली पाहिजे आणि असे ते काय ती बार्बी डॉल नसते का मोबाईल वर दाखवता तिचे कसे म्हणे असे असे केस राहते समोर तसे केस करायचे म्हणे. आणि तसेच केले तसेच केस केले इकडे बघा. पण मी ते समोर काढत नाही. याचा आज एकच चाललंय, याला लागलेली भूक त्याच्यामुळे देऊन टाक. काय चाललंय दाद्या? मारीन बर काय गजो. ते तिघं मिळून गवत काढताय कारण ते पलीकडे तुम्हाला दिसतंय का इतकं गवत चालय ना. बाथरूमचं पाणी जातं तिकडं पाईपातलं, त्यामुळं खूप गवत झालंय तिथं. यांचं चालू आहे गवत काढायचं काम, पण तिथं खूप मोठे मोठे बिळ आहे त्यामुळे त्यांना म्हणलं पलीकडं जाऊच नका, जेवढं अलीकडे तेवढंच काढून घ्या.
मुंग्या बघा बर का देवा. ए अंशिका, यांना चुटूपुटूला लय मध्ये मध्ये करायचं असतं. खूप गवत झालंय ते, निघता निघाणं ते सगळे वेलन ते घाम आलाय त्यांना फार. तुम्ही म्हणत असता आम्ही इतके निवांत कसं काय, तर संडे त्यामुळे आम्ही निवांत. तुम्हाला माझा चेहरा खूप सुजलेला दिसत असेल. माझा चेहरा अंग खूप सुजतं आहे, का बरं काय माहिती, काहीच कळना झालं आहे. डोळे वगैरे तर खूप सुजायलेत. हे खूप म्हणजे असं हे झालं, मलाच माझं असं जड जड लागतं आहे ना. आणि पाय पण हे बघा का माझं हे जे जोडवं आहे ना, हे घुसलं आहे माझ्या पायात खालून. तर ते काढायला आम्हाला जायचं आहे सोनाराच्या दुकानात. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला, इकडून पूर्ण घुसलं आहे माझ्या पायात. ते खूप जोडवं ते काढून आणलं जायचं, पण आता ते कधी येतं अंशिकाचे पप्पा काय माहिती. पप्पा कुठे गेले, कुठे गेले पप्पा? कुठं? मिसळ. मिसळ आम्ही सकाळीच खाल्ली. आज त्यांच्याकडून पार्टी होती मिसळची ना. आता माझ्याकडून आहे भेळची पार्टी. आज आम्ही बाहेर जायच्यावरच जगतोय मस्त, आहे की नाही अंशिका? आणि आम्हाला आता जायचं आहे अंशिकाची कटिंग करायला, कारण अंशिकाचे केस खूपच असे हे झाले. आणि मी तिच्या 2 वेण्या पाडल्या होत्या, त्यामुळे असे केस झाले तिचे कुरळे, आहे की नाही अंशू? आता अंशिकाची कटिंग करून आणायची. तुम्हाला दिसेनाच पुढं व्हिडिओमध्ये. कोणता कट करायचा बाळ? बटरफ्लाय. बटरफ्लाय करायचं आहे. मी अंग कशामुळे सुचतंय माझं तेच कळा ना मला, चेहरा वगैरे. तुम्हाला जर काय म्हणते माहिती असेल ऑपरेशन नंतर जर असं सुजत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मला डॉक्टरांकडे जावंच लागेल. कारण खूपच मला हे व्हायला असं. सकाळी तर माझ्याशी डोळेच दिसत नाही, इतके बारीक होऊन जातात डोळे. काय तसं आमच्या अंशिकाला आम्ही आता शाळेत टाकणार आहे ना अंशिका? असं काय कशी खुश होती बघा वेडी. आणि तिचं नशीब पण किती छान बघा ना. म्हणलं इतक्या लांब शाळेत टाकायचं, नेऊन अगं बंद कर, नेऊन आणून कसं होईल नाही का. तर इथं शाळा चालू होणार आहे घराच्या समोरच, तर तिथंच तिला टाकायचं म्हणतात तिचे पप्पा. पण आता काय होतं बघू समोर. तिची तयारी पाहिजे जाण्याची, आहे की नाही अंशिका? ते म्हणते तिला फोर्स नाही करायचं जास्त, कारण खूप लवकर म्हणजे जिम्मेदारी पडते ना लेकरांवर इतक्या लवकर शाळेची. पण ते असं वाटतं का सवय लागली पाहिजे ना आतापासूनच. तिला आवड आहे म्हणा, फक्त बसण्याचाच प्रश्न आहे थोडासा. 8-10 दिवस परेशान करण जरा, आहे की नाही ग? मी खूप भयानक ऊन आहे आमच्या इकडे बघा. ते बघा किती ऊन डेंजर आहे. आणि पूर्ण असं सगळीकडे सामसूम, कोणीच नाही आहे बाहेर. असं सामसूम झालेलं आहे सगळं. सावली होत जाते ना, इतकं सामसूम झालेलं आहे. तर चला आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं, आणि या सगळ्यांनी भेळ खायला. आमची भेळ येते तोपर्यंत. अंशिका, तिकडं काय काम करून आलती तू आत्ता? काय सांडून आली? रस सांडला ना? किती सांडला? चांगलं काम केलं. मी सगळे घर आवरले, पुसले वगैरे, आणि हिनं काय केलं, सगळा रस सांडून दिला सगळ्या घरात, आहे की नाही? बदमाश. आमचा रसावर सध्याला जोर आहे, कारण तुम्हाला ते मागं बॉक्स दिसत आहे का, तेवढे 2 बॉक्स भरून मी आंबे पिकवले होते. तू काय खातोय? बोडी शेव नाही ग माझी आई, गोडी शेव. गोडी शेव ग, गणपती. हा असं बोलायचं. काय 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 शिकवावं लागतं ग तुम्हाला? काय बनवू? काय बनवतो? बोंबील. आता धोंड्याचा महिना आहे, आता नसता बनवत बोंबील. चांगलं बनव काहीतरी. भजे बनव, भजी छान छान, कांदा भजे.
हिला रस आणि पापडीच लागते रोजच खायला. अंशिका, ए अंशिका इकडं बघ ना. तू कटिंग केली आता तुला कसं वाटतंय ग? छान वाटतं. तुझी पुढच्या संडेला करायची ना. हा अंशिका, छान वाटतंय का? मोकळं वाटत असेल ना. आणि अंशिकाला बघा, हे बघा इथं किती घामोळ्या आलते. खाली वाग पिल्लू. हे बघा, हे पूर्ण तिला घामोळ्या आलत्या डोक्यात. त्यामुळे तिची कटिंग तिला बळजबरीनं नेलं मी. उठ आता. बळजबरीनं नेलं कटिंग करायला. नकोच म्हणत होती. म्हणलं इतक्या घामोळ्या आल्या, खाज येते सगळी, मानेला खाजवती. हां बघ ना. त्यामुळे तिची कटिंग करून आणली मी. तिला म्हणलं तू आली नाही ना तर मी तुझी घरीच मशीन टकली करून टाकन म्हणलं तू झोपल्यावर. तेव्हा कुठं आली ती कटिंग करायला. तिला काय वेळ लागलं काय नव्हते केसांचं, मोठे मोठे केस करायचे आहे की नाही. तर चला फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आपण भेटू तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.